नमस्कार, मी विजया वामन, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये हजरत इमाम हसन कब्रस्तान मध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून हायमॅक्स बसवण्यात आला असून यामुळे संध्याकाळी दफनविधी करण्यास अंधारामुळे येणारी अडचण दूर झाली आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये नदीकाठी असणारे हजरत इमाम हसन कब्रस्तान सुखसुविधांपासून कोसो लांब आहे। या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एखादा दफनविधी करायचा असेल तर मोठी अडचण लाईट नसल्याने येत होती। नदीकाठी हे कब्रस्तान असल्याने या ठिकाणी विंचू, साप यांचे वास्तव्य असल्याने नागरिक संध्याकाळी या ठिकाणी दफनविधीला जायला घाबरत असत। वेळोवेळी या प्रभागातील प्रतिनिधींना सांगूनही या ठिकाणी लाईट बसवण्यात येत नव्हती, परंतु नागरिकांनी ही समस्या शेजारील प्रभागातील नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यांनी थोडाही विलंब न लावता आमदार संग्राम भैया जगताप यांना येथील नागरिकांची समस्या कळवली। आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या आमदार निधीतून ताबडतोब या कब्रस्तानमध्ये हायमॅक्स बसवून दिला, त्यामुळे येथील कब्रस्तान प्रकाशमय झाले। नागरिकांनी याबद्दल कार्यक्षम आमदार संग्राम भैया जगताप व नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांचा जाहीर सत्कार करून त्यांचे आभार मानले। आज आपल्याकडे आता कुमार भाऊनी सांगितलं की आपल्याकडे गेल्या बऱ्याच दिवसापासून आपली मागणी होती की आपल्याकडे हे जे काही हायमॅक्सचं काम आहे हे झालं पाहिजे। इथं खऱ्या अर्थानं आपल्याला कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी सुविधा नव्हती। त्या अनुषंगाने आपण त्याच्यावर मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेला आपण बऱ्याच वेळा त्यांना मागणी केली आणि मागणी करत असताना ज्यावेळेला ते अंत्यविधी करता स्वतः ज्यावेळेस आले त्यांनी पाहिलं की अत्यंत म्हणजे बिकट परिस्थिती आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने अंत्यविधी करावा लागतो हा देखील खऱ्या अर्थानं म्हणजे आपल्याला सर्वांना ज्यावेळेला अंत्यविधी होतो तर रात्री दिवस करायचा का नाही हा मोठा प्रश्न आपल्यासमोर सर्वांसमोर निर्माण व्हायचा। त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला आणि काम त्वरित मार्गी लावण्याकरता त्यांनी प्रयत्न केले आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस खरं तर आता आपली जो काही हा परिसर आहे या परिसरामध्ये आता बरेचसे समाज बांधव या ठिकाणी म्हणजे रोडच्या पलीकडच्या म्हणजे गांधीनगर गोलेगावच्या परिसरामध्ये राहतात, कारण नागापूरच्या पाठवता गावठाण परिसरातून कमी आहेत। पण इथं स्मशानभूमी इथं असल्यामुळे आपल्या बऱ्याचशा मंडळींना इथं अंत्यविधी करण्याकरता अनेक वेळा यावं लागतं। त्यावेळेस ज्यावेळेला स्मशानभूमी झाली त्यावेळेला वाटतं पोपटराव बारस्कर साहेबांनी देखील पूर्वीच्या काळामध्ये इथं पोल टाकले होते, लाईट लावले होते आणि आता अंतर्गत रस्त्यामध्ये अंतर्गत स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी आता कुमार भाऊंच्या प्रयत्नातून या ठिकाणी हायमॅक्स लागले। आता जसं काहीतरी कामाची सुरुवात झाली आहे, पुढचे कामं देखील कुमार भाऊला आपण सांगितलेलं आहे। त्यांनी देखील मला सांगितलं की आपल्या पुढच्या कामांकरता देखील या ठिकाणी निधी उपलब्ध करावं लागणार आहे। त्याच्याकरता आम्ही देखील प्रयत्न करू, पाठपुरावा करू आणि त्या माध्यमातून आपल्याला जो काही इथं निधी लागतोय तो निधी देखील आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्या माध्यमातून आपलं जे काही काम असेल इतर जे काही सुविधा असतील त्याच्याकरता देखील आम्ही या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ। आज तुम्ही जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारे आज वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं धार्मिक काम असेल त्या ठिकाणी आम्ही कुणी कधी मंडळी नाही म्हणत नाही, म्हणजे ते कुठल्याही धर्माचा असो त्या कामाकरता आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो, प्रयत्न करतो। आज आणि तुम्ही जर सार्वजनिक मंदिरं जर पाहिले तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आम्ही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी काम उभं केलं आहे। कारण की आमचा विश्वास असा आहे की जो कोणी धार्मिक विषयाच्या सानिध्यामध्ये येतो, धर्माच्या सानिध्यामध्ये येतो आणि खऱ्या धर्माच्या सानिध्यामध्ये येतो तो कुठलंच चुकीचं काम कधी करू शकत नाही। त्यावेळेस कायम इथं गवत, काटे आणि अंधार राहायचा। समजा दिवसा एखाद्याचा विधी असेल तर इतकी अडचण येत नव्हती, पण रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आपण इथं दफनविधीला यायचो त्यावेळेस मोबाईलचे टॉर्च लावून एक तर ज्याच्या घरी जे वाईट घटना घडली ते माणसं दुःखात असतात आणि या ठिकाणी नदीजवळ असल्यामुळे का वेगवेगळे साप किंवा विंचू या खोदताना आपल्याला ज्यावेळेस विधी करताना खड्डे खोदताना आपल्याला अडचणी येत होत्या। तर त्या अडचणींचं मी एकदा मला समजा लतीफभाई व सगळे ट्रस्टचे लोक मला बोलले की भाऊ आपल्याला हा हायमॅक्स करावा लागेल आणि मी सुद्धा एका जणाच्या रात्री इथं ज्यावेळेस माहितीला आलो होतो त्यावेळेस पाहिलं की इथं फारच अडचण आहे, तर मोबाईलचं टॉर्च लावून त्या माणसाचा विधी इथं करावा लागतो। तर ही सर्व घटना आमदार साहेबांच्या कानावर घातली आणि कानावर घातल्यावर त्यांनी लगेच संबंधित ठेकेदाराला आदेश दिले की ते काम तुम्ही अर्जंट करून घ्या। तर त्यावेळेस ते मंजूर असो का नसो पण ते म्हणाले हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे आणि त्यांना आपल्या कब्रस्तानचं जे नदीचं पाणी आपल्या कब्रस्तानच्या जमिनीला ज्यावेळेस ते पावसाचं पाणी वाढतं आणि त्या प्रवाहामुळं आपली कब्रस्तानची माती वाहत त्या नदीमध्ये जाऊ राहिली आणि कब्रस्तानची जमीन कमी होऊ राहिली। त्यामुळं आमदार साहेबांना तोही विषय कानावर घातलाय त्यांच्या की आपल्या मस्जिदपासनं RCC भिंत आपण
जिथपर्यंत आपली कब्रस्तानची जागा आहे म्हणजे नदीच्या बाजूने आपण RCC भिंत पडदीची करून चांगल्या पद्धतीची आणि उरलेल्या जागेत आपण वाईटा माती भरून आपल्या कब्रस्तानची जागाही वाढन आणि जी जागा आता शिल्लक आहे ती पाण्याच्या प्रवाहामुळे कमी होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये जे साप विंचू जे नदीच्या आपल्या भागामध्ये येतात तर ते येणार नाही आणि या आजच्या कामाला जे आमदार साहेबांनी आपल्या भागासाठी हायमाज दिला त्याबद्दल आमदार साहेबांचे आपल्या या सर्व नागापूर बोलेगाव सावडी या भागातील नागरिकांच्या वतीने एक त्यांचे आभार व्यक्त करतो। आपण नेहमी पाहतो लोकप्रतिनिधीविषयी नागरिकांची काही ना काही तक्रार असते, परंतु नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील हे याला अपवादच म्हणावे लागतील। दिलेला शब्द पाळला तर नागरिकही डोक्यावर घेतात याचा प्रत्यय या लोकप्रतिनिधीला आला। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।